नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 3 डिसेंबर 2024 वार मंगळवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्यांचे दर उच्चांकी काय पाहायला होते, त्याचबरोबर आज या ठिकाणी काही ठिकाणी पावसाचं वातावरण झालेले पाहायला होते। त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात बदल आज वातावरणाचा बदलामुळे पाहायला मिळू शकतो। तर चला पाहू की आज कोणत्या भाजीपाल्यांच्या दरामध्ये बदल झालेला पाहायला होते। म्हणजे आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शापूसाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या क्वालिटीमध्ये 6 रुपयापासून शेपूचे दर पाहायला होतात। हिरव्या मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीसाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला हिरवी मिरचीचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीच्या दरामध्ये सुधारणा दिवसेंदिवस आपल्याला होताना पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता कोथिंबीरची मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 1 रुपयापासून देखील आपल्याला कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात। वातावरणाचा परिणाम या ठिकाणी आपल्याला कोथिंबीरच्या दरावरती आज पाहायला मिळते। त्याचबरोबर आवकही मोठ्या प्रमाणावरती आज झालेलं पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीच्या कोथिंबीरसाठी 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। आपल्याला मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून मेथीचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी बरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। टोमॅटोची आवक पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत टोमॅटोचे दर पाहायला होतात। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 8 ते 10 रुपयापासून टोमॅटोचे दर पाहायला होतात। तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते 30 रुपये स्थिर असलेले पाहायला मिळतात। वाटाण्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 55 रुपयापासून दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते थोडेसे कमी जास्त होताना पाहायला मिळतात। गाजरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून गाजरचे दर पाहायला मिळतात। शेवगा शेंगाची क्वालिटी पाहू शकता तर लांब साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला शेवगा शेंगाची आवक या ठिकाणी पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 300 रुपयापर्यंत उच्चांकी दर शेंगाचे पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 150 रुपयापासून शेवगा शेंगाचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। पापडाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये पापडासाठी साधारणतः 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून पापडाचे दर पाहायला मिळतात। भुईमुग शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता साधारणतः दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत हलक्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापासून दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी बरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। पिठांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिठासाठी साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 ते 20 रुपयापासून पिठांचे दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी पाहू शकता। त्याचबरोबर लहान साईजमध्ये देखील या ठिकाणी बीट पाहायला मिळते। काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जे ते 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपल्याला भरपूर पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये घसरण आज काकडीसाठी पाहायला मिळते। तर हिरव्या काकडीचे दर हे आपल्याला 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। तर हिरवी चायना काकडीसाठी चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 14 रुपयापासून चायना काकडीचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता या ठिकाणी आपल्याला आवक जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। शिमला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 15 रुपयापासून शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता। भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून भेंडीचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता।
वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून वालगेवड्याचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटी बरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दोडक्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या दोडक्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून दोडक्याचे दर पाहायला मिळतात. वांग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर वांग्यासाठी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीसाठी साधारणतः 10 ते 12 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. पुणेरी गवरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून पुणेरी गवरसाठी दर पाहायला मिळतात. कारल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून दर पाहायला मिळतात. दुधी भोपळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळत आहे. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 4 ते 5 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात. कोबीची आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे आहे ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून कोबीचे दर पाहायला मिळतात. कोहळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोहळ्यासाठी साधारणतः 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 7 रुपयापासून कोहळ्याचे दर पाहायला मिळतात. बीन्सची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापासून दर पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता. चवळीची शेंगाची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीची शेंगासाठी साधारणतः 35 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून चवळीची शेंगाचे दर पाहायला मिळतात. नांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापासून दर पाहायला मिळतात. काळ्या भारताची वांग्याची क्वालिटी पाहू शकता साधारणतः काळ्या भारताच्या वांग्यासाठी साधारणतः 25 ते 27 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून दर पाहायला मिळतात. जळगाव वांग्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये जळगाव वांग्यासाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून दर पाहायला मिळतात. फ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 7 ते 8 रुपयापासून फ्लावरचे दर पाहायला मिळतात. आल्याची क्वालिटी पाहू शकता. तर या ठिकाणी आपण पाहू शकता थोडेसं हलक्या क्वालिटीमध्ये आल्याची आवक पाहायला मिळते. तर साधारणतः 15 ते 20 रुपयापर्यंत या आल्यासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला कवळ्या आल्यासाठी 30 ते 35 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो. तो क्वालिटी पाहू शकता आवकी या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी दरामध्ये मोठे प्रमाणावरची घसरण झालेली पाहायला मिळते. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला पालकचे दर पाहायला मिळतात.